ज्ञानी प्रकाश बोडेकर, इयत्ता 9वी ब ची विद्यार्थिनी। आज मी आपल्या समोर मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर माझे मत मांडणार आहे। स्वप्ने माझी, मेहनत माझी, आत्मविश्वास हा खरा आधार। स्वप्ने माझी, मेहनत माझी, आत्मविश्वास हा खरा आधार। जग घडवीन सुंदर नव्या रंगात, कारण मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार। मित्रांनो, शिल्पकार म्हणजे कोण? एक असा कलाकार जो खडबडीत दगडातील सौंदर्य शोधतो, जो एखाद्या कठीण दगडाला आकार देतो आणि त्यातून काहीतरी सुंदर घडवतो, तो म्हणजे शिल्पकार। तो आपल्या कल्पना शक्तीने आणि मेहनतीने त्या दगडाला सुंदर रूप देतो। अगदी त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपले जीवन कसे घडवायचे याचा शिल्पकार आपण स्वतःच आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम मी काहीही करू शकत नाही ही मानसिकता टाका, कारण जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे स्वतःवरचा विश्वास। जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवला ना, तर अर्धयुद्ध तुम्ही तिथेच जिंकून जाता। मान्य आहे, हे जीवन आहे, जीवनात चुका होणारच, थकवाही येणारच, पण एक शिल्पकार हा कधीच थांबत नाही। तो पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा रचना करतो आणि अखेरीस एक सुंदर शिल्प साकारतोच। तसंच आपल्याला सुद्धा आपल्या अपयशातून शिकायचं असतं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची असते। आपण आपल्या स्वप्नांना, आपल्या ध्येयांना किती महत्त्व देतो यावरतीच आपलं जीवन उभं राहतं। माझं स्वप्न हे माझं आहे आणि ते मीच पूर्ण करणार असा निर्धार केला तर आपल्याला कोणीच रोखू शकत नाही। जगात अनेक महान व्यक्तींनी आपले जीवन स्वतःच्या हाताने घडवले आहे, जसे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर स्वामी विवेकानंद किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी म्हटले सुद्धा आहे की स्वप्ने ती असतात जी तुम्ही झोपेत पाहता, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपून देत नाही। अशा अनेक महान व्यक्तींनी प्रतिकूल परिस्थितीतूनही यशस्वी वाटचाल केली आहे। ते आपल्याला प्रेरणा देतात की आपणही आपल्या स्वप्नांची शिल्प घडू शकतो। मित्रांनो, आपलं जीवन म्हणजे एका कोऱ्या पाटीवर लिहिलेलं एक सुंदर काव्य आहे। ते कसं असेल हे केवळ आपल्यावरतीच अवलंबून असते। इतर कोणालाही दोष न देता आणि परिस्थितीला शाप न देता आपणच आपल्या हातात छिन्नी घेऊन आपल्या स्वप्नांची शिल्प घडवली पाहिजेत। म्हणूनच मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य मला नेहमी प्रेरणा देतं। माझ्या जीवनातील प्रत्येक निर्णय मला सजगपणे घ्यायचे आहेत। चुकले तरी पुन्हा उभं राहायचं आहे। मेहनत, प्रामाणिकपणा आणि चिकाटी यांच्या जोरावर मला माझं जीवन सुंदर शिल्पासारखं घडवायचंच आहे। चला तर मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून एक ठाम निर्णय घेऊया की मी कोणत्याच अडचणीला घाबरणार नाही। मी माझ्या आयुष्यात एक जबाबदार आहे, कारण मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे। दगडा